नमस्कार मित्रांनो, 18 मेच्या भागामध्ये आयल्या म्हणते मोहन त्या साळवीला फोन लाव आणि विचार कुठे यायचं ते आणि फोन स्पीकरवर ठेव. मोहन फोन करतो. साळवी म्हणतो साहेब आयल्याचा फोन. कदम पुन्हा त्याच्या कानाखाली देतो आणि म्हणतो अरे आयल्या देवी म्हण, ती काही साधीसुधी बाई नाही. आयल्या देवी. काय दादा मी बरोबर बोलतो ना? पण श्रीकांत मात्र काहीच बोलत नाही. कदम म्हणतो स्पीकरवर टाक. आयल्या म्हणते पेपरवर सह्या झाल्या, कुठे यायचं? कदम म्हणतो वा वा वा, सह्या झाल्या का? मग या नाही इकडं, जिकडं सांगितलं तिकडं. अहो तुमची वाट बघत आम्ही इथं उन्हात बसलोय आणि हा एकटीने यायचं आहे. तुमचं प्रेम घेऊन जायचं आहे ना? आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं. आदित्य म्हणतो आई तू एकटी जाऊ नकोस. आयल्या म्हणते नाही आदित्य, आत्तापर्यंत तू सगळं काम केलं, आता मी एकटीच जाणार. ती आता बाहेर जाते आणि मारुतीला म्हणते मारुती चावी दे. मारुती म्हणतो नाही मॅडम, तुम्हाला भाऊ मानलंय, मी तुम्हाला एकटीला नाही जाऊ देणार. आदित्य म्हणतो आई मारुती मामाला तरी घेऊन जा. तेवढ्यात दिशाची आई तिला डवसते. दिशा म्हणते सासू मॉम तुमची काळजी घ्या आणि काही वाटलं ना मला लगेच कॉल करा. आईला म्हणते आदित्य पेपरची फाईल दे. आता आईला निघून जाते. साळवी म्हणतो साहेब आली, आईले आली. आता मात्र कदम जाम घाबरतो पण त्याच्या कानाखाली देतो आणि म्हणतो किती वेळा सांगितलं आईल्या देवी म्हणायचं, बरं जा आणि तिला घेऊन ये. साळवी म्हणतो चला रे. कदम म्हणतो काही राहू दे इथं, तुला माझ्या जीवाची काही पर्वा आहे की नाही? ती आयल्या ती काय करेल ना ते सांगता येत नाही बाबा, हो की नाही दादा? मानला दादा, तुमच्यावर खूप प्रेम आहे अहिल्या देवीचं. आता मारुती उतरतो आणि अहिल्यासाठी गाडीचं दार उघडतो. अहिल्या गाडीच्या खाली उतरल्याबरोबर कदमची सिक्युरिटी तिच्या मागे जाते. कदम म्हणतो या 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 खरं तर मी तुमच्यासाठी बँडच आणणार होतो, पण कसं आहे ना आजकाल मिळत नाही. DJ लावणार होतो पण त्याने ना कानाला खूप त्रास होतो, म्हणून म्हटलं आपणच स्वागत करावं. काय घेणार? चहा, कॉफी, पाणी, थंडगार? जा रे पाण्याची बाटली घेऊन ये. अहिल्या म्हणते मला काही नको आहे. श्रीकांत कुठे? कदम म्हणतो प्रेम माणसाला काय करायला लावल ना काहीच सांगता येणार नाही. अहिल्या म्हणते हे घे फाईल, ह्यामध्ये गावकऱ्यांच्या जमिनीचे पेपर्स आहे आणि सगळ्यांनी सह्या केल्यात. कदम हसायला लागतो म्हणतो काय सांगता? वा वा वा, मानला अहिल्या देवी, प्रेमासाठी माणूस काही पण करू शकतं. साळवे बघतो काय, घे ना ती फाईल. साळवे फाईल घेतो. कदम म्हणतो फक्त बघत बसणार आहे का, चेक करणार की नाही? साळवे फाईल चेक करतो. कदम म्हणतो ह्याला जरा पण भरोसा नाही. अरे अहिल्या देवी ती काय फसवणार का? अहिल्या म्हणते श्रीकांत कुठे? कदम म्हणतो नाही नाही नाही, असे नाही मिळणार दादा. साळवे जा रे आणि रजिस्टर ऑफिसमध्ये हे सगळं नोंद करून ये. आता साळवी निघून जातो. कदम म्हणतो अहिल्या देवी किर्लोस्कर काय तर म्हणे खूप स्वाभिमानी आहे. काय हो दादा तुम्ही काय म्हणत होता? एक वेळेस आईला जीव देईल पण त्या गावकऱ्यांना फसवणार नाही. ही अहिल्या देवी जिने प्रेमासाठी गावकऱ्यांना फसवलं. आता ज्या गावकऱ्यांनी सह्या करण्यासाठी हात उठवले ना तेच गावकरी तुला मारण्यासाठी हात उठवतील. आता तो अहिल्या देवीला खूप चिडवतो आणि मोठ्याने हसत असतो, पण आता मात्र अहिल्या पण हसायला लागते. आता कदमचा चेहरा पडतो. अहिल्या म्हणते ही अहिल्या किर्लोस्कर आहे, अहिल्या किर्लोस्कर अशी कुणापुढे झुकणार नाही आणि तुझ्यासारख्या झुराळासमोर तर नाहीच नाही. तुला काय वाटलं मी तुला घाबरले आणि इथे आले? आता अहिल्या पण कदमला खूप धमकी देते. कदम घाबरतो आणि सुरा श्रीकांतच्या गळ्याला लावतो आणि म्हणतो मारू का मारू, गळ्यात चिरून टाकील. अहिल्या म्हणते चिर न मग, थांबलास का? आता मात्र कदम चांगलाच हादरतो आणि म्हणतो मारू का असं मारू, थांब तुला डेमोज दाखवतो. तो मारायला लागतो पण तेवढ्यात आदित्य त्याचा हात पकडतो. कदम म्हणतो ही चीटिंग आहे. अहिल्या देवी असं नाही करायचं, पण तू विसरली इथे जी सिक्युरिटी ना ती सगळी माझी आहे आणि यांना मी पैसे मोजतो पैसे. चला रे बघता काय, घाला गोळ्या. आता सगळी सिक्युरिटी घेरा घालते. कदम हसायला लागतो आणि म्हणतो अहिल्या किर्लोस्कर मला वाटत होतं तुझा खूप दरार आहे, तू काय साधीसुधी बाई नाही, पण हे एकदम साधी बाई निघाली. आता मी या सिक्युरिटीला सांगितलं ना गोळ्या घाला, ते लगेच तुला गोळ्या घालतील. सिक्युरिटी आता कदमवर बंदूक पकडते. तो ते तुम्ही हे काय करताय, मी तुम्हाला पैसे मोजलेत ना? अहिल्या म्हणते कदम तुझ्या सिक्युरिटीला मी दुप्पट पैसे मोजले आणि फक्त पैसे नाही मोजले
त्यांना एक विश्वास दिला की त्यांची सगळी जबाबदारी माझ्यावर. पकडा याला आणि घेऊन चला. आता कदमला पकडतात आणि घेऊन जात असतात. तेवढ्यात पोलिसांच्या गाड्या येतात. कदम म्हणतो, बघा हे पहिल्यांदाच वेळेवर आले, पण तसं काही नाही. पोलीस स्टेशन आणि घर याच्या वाऱ्या आमच्या चालूच असतात, त्यामुळे मला काही विशेष वाटणार नाही. पण अहिल्यादेवी, मला माहीतच होतं तू नक्कीच काहीतरी करशील, पण आपलं पण काम होणार. तो तिकडे रजिस्टर ऑफिसमध्ये जाणार आणि चुटकी वाजून वाजून काम पूर्ण करणार. नोंद पूर्ण, नोंद पूर्ण असा शिक्का मारणार. बघ त्यानंतर तुझी अवस्था बघ. तोंड दाखवायला सुद्धा जागा मिळणार नाही. जीव द्यावा लागेल तुला, जीव. पण कदमची मज्जा मात्र सगळेच बघत असतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.